लोगोस मिनिस्ट्री या चॅनल मध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। प्रभू येशू ख्रिस्त जो संपूर्ण जगाचा उद्धार करता त्याच्या अति पवित्र आणि सामर्थ्यवान नावामध्ये मी ॲलन लोबो आपणा सर्वांना शुभेच्छा देत आहे। हे चॅनल सबस्क्राइब करणाऱ्या सर्वांचे मी हृदयपूर्वक आभारी आहे। तुम्हाला हा संदेश आवडल्यास तुम्ही जरूर हा संदेश लाईक करा, सबस्क्राइब करा, शेअर करा। तुम्हाला नवीन संदेशाचे नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा। आज आपण एका महत्त्वाच्या विषयाकडे आपलं लक्ष लावणार आहोत। महासंकटाचा 42 महिन्याचा काळ याचा भाग 2 याकडे आज आम्ही आमचं लक्ष लावत आहोत। हा संदेश अत्यंत महत्त्वाचा असल्या कारणाने आपणा सर्वांना मी विनंती करीतो तुम्ही शेवटपर्यंत हा संदेश अभ्यासपूर्वक पाहावा। येशूच्या दुसऱ्या येण्याच्या दिवसापासून महासंकटाच्या काळाला सुरुवात होईल, अर्थात इतिहासाचा शेवट तो असेल, युगांचा अंत तो असेल, अभक्तांचा न्याय त्यावेळेला या पृथ्वीवर प्रकट होईल व प्रभू येशू ख्रिस्ताचे अविनाशी राज्य या पृथ्वीवर स्थापित होईल। संदेष्टांच्या द्वारे अगोदरच देवाने आपल्या भविष्यवाणी या बायबलमध्ये दिलेल्या आहेत, अर्थात देव एकदम स्पष्ट व एकदम अचूक भविष्यवाणी देतो, कारण तो भविष्य जाणतो, म्हणूनच तो अचूकपणे भविष्य सांगू शकतो। जर बायबलमध्ये भविष्यवाणी दिलेल्या गोष्टी घडतच नसतील तर आम्ही म्हणू शकतो देव काही खरा नाही किंवा बायबल खरे नाही। परंतु आजवरच्या इतिहासात एकदाही देवाचे वचन खोटे ठरले नाही, कारण देव हा देव आहे व तो सर्व गोष्टी घडवून आणतो ज्या त्याने बोलल्या आहेत। देव हा एकमेव व्यक्तीच संपूर्ण विश्वात भविष्य जाणणारा देव आहे। कोणी देवदूत, कोणी मनुष्य, प्रचारक किंवा कोणी ज्योतिष्य, कोणीही दुरात्मे भविष्य जाणत नसतात। फक्त निर्माणकर्ता तोच निर्मितीविषयी भविष्य जाणणारा देव आहे। तुम्ही कोण आहात? तुम्ही कुठून आलात? तुम्ही कुठे जाणार? तुम्ही हे प्रश्न डॉक्टरना विचारू शकत नाही। तुम्ही जगातील कोणाचाही हे प्रश्न विचारू शकत नाही। तेथे कोणतेच पुस्तक नाही जे तुम्ही वाचू शकता ते तुम्हाला सांगू शकेल की तुम्ही कोण आहात, तुम्ही कुठून आला आणि तुम्ही कुठे जाणार। परंतु बायबल हे एकमेव पुस्तक तुम्हाला ते सांगू शकते। आज आम्ही पाहत आहोत अनेक लोक लॉकडाऊन कधी खुलते याची वाट पाहत आहेत। आम्ही पाहत आहोत की या जगात संकटामागे संकट, दुःखामागे दुःख आणि विपत्ती मागे विपत्ती ही पुढे आम्हाला आढळणार आहे। अर्थात हे मी नाही सांगत, हे पवित्र शास्त्राची भविष्यवाणी आहे। पुढील काळ हा महासंकटाचा अत्यंत क्लेशदायक असा काळ आहे। प्रियजन हो, म्हणूनच या सूचनेद्वारे मी आपणापुढे या गोष्टी का मांडत आहे। आम्ही या संकटात सापडू नये, आम्ही त्यांतून वाचावे म्हणून देवाकडे खरा पश्चाताप करून येशू ख्रिस्तापुढे आम्हाला शरण येणे, पश्चाताप करून आम्हाला त्याच्याशी विजोड होणे फार जरुरीचं आहे। मत्तेकृष्ण वर्तमान याचा 24 अध्याय 21 वचन म्हणते, कारण जगाच्या प्रारंभापासून आतापर्यंत आले नाही व पुढे कधीही येणार नाही असे मोठे संकट त्या काळी येईल। अर्थात या ठिकाणी या वचनाद्वारे प्रभू येशू ख्रिस्त भविष्यवाणी देत आहे की एक पुढे असा काळ येत आहे। आम्ही त्या घटकेच्या अतिशय जवळ येऊन पोहोचलेलो आहोत। लक्षात घ्या, ही सृष्टी निर्माण केल्यापासून असे संकट कधीच आले नव्हते, परंतु असं काही संकट हे असेल ज्याचं वर्णन मी देखील करू शकणार नाही। महासंकटाच्या काळात सापडलेल्या व्यक्तींनाच ते संकट उपभोगावयास लागणार आहे। दानिएलचं पुस्तक याचा 12वा अध्याय 1 वचन या संकटाच्या काळाविषयी म्हणत आहे, त्या समय तुझ्या लोकांचा काही वार घेणारा मोठा अधिपती जो मिखायल तो उठेल। अर्थात हा मिखायल प्रभू येशू ख्रिस्ताला दर्शविलेला आहे। प्रभू येशू ख्रिस्ताचं तिसरं येणं या संबंधित हे वचन आहे। इस्रायल राष्ट्रांच्या विरुद्ध जगांतील पृथ्वीवरील सर्व राष्ट्रे एकत्रित होतील 3.5 वर्षाच्या शेवटी। त्यावेळेलाच हा मिखायल म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त तो त्या ठिकाणी इस्रायलाच्या वतीने लढण्यासाठी येईल। त्याविषयी ही भविष्यवाणी आहे। कोणतेही राष्ट्र निर्माण झाल्यापासून कधीही आले नाही असे संकट त्या समय येईल। लक्षात घ्या,
दानिएलाद्वारे ही भविष्यवाणी हजारो वर्षांपूर्वी देण्यात आलेली आहे. तुझ्या लोकांपैकी ज्यांची नावे वहीत लिहिलेली आढळतील ते सर्व त्यावेळी मुक्त होतील. 1,44,000 हे इस्रायलांपैकी मुक्त होणारे लोक आहेत, ज्यांचे नाव वहीत म्हणजे कोकऱ्याच्या जीवनाच्या पुस्तकात आहेत. 6वा शिक्का संपूर्ण सृष्टीचा विनाश असेल व हे सर्व 3.5 वर्षात होईल. अर्थात हा जगाचा शेवट असेल व संपूर्ण पृथ्वी सृष्टी ही पूर्णतः उद्ध्वस्त होईल, अग्नीद्वारे जळेल. या पृथ्वीवर आज आमच्या डोळ्यासमोर दिसणारे सुंदर जग पूर्णतः राख बनून जाईल. 6वा शिक्का महासंकटाच्या 42 महिन्याला दर्शवितो. 6वा शिक्का याविषयीचं वर्णन प्रकटीकरण 6व्या अध्यायात आम्हाला 12 ते 17 वचनात आढळते. त्याने 6वा शिक्का फोडला, ते मी पाहिले, तेव्हा मोठा भूमिकंप झाला. सूर्य केसांच्या बनविलेल्या तरटासारखा काळा झाला व सगळा चंद्र रक्तासारखा झाला. अंजिराचे झाड मोठ्या वाऱ्याने हालले, म्हणजे त्याची कच्ची फळे जशी खाली पडतात तसे आकाशांतील तारे पृथ्वीवर पडले. एखादे पुस्तक गुंडाळावे तसे आकाश गुंडाळले जाऊन निघून गेले आणि सर्व डोंगर व बेटे आपापल्या ठिकाणावरून ठळली. पृथ्वीवरील राजे व मोठे अधिकारी, सरदार, श्रीमंत, बलवान लोक, सर्व दास व सर्व स्वतंत्र माणसे गुहांमध्ये व डोंगरांतील खडकांतून लपली आणि ते डोंगरास व खडकास म्हणाले, आम्हावर पडून राजा सणावर जो बसलेला आहे त्याच्या दृष्टी पडून व कोकऱ्याच्या क्रोधापासून आम्हास लपवा, कारण त्याच्या क्रोधाचा मोठा दिवस आला आहे आणि कोणाच्याने टिकाव धरवेल. अर्थात या ठिकाणी आम्ही पाहत आहोत हा 6वा शिक्का हा न्यायाचा शिक्का आहे. देवाचा न्याय संपूर्ण पृथ्वीवर या 6व्या शिक्क्याद्वारे देव दाखवित आहे. पण आता क्रोधाविष्ट झालेला कोकरा म्हणजे येशू ख्रिस्त याला संपूर्ण जग दृश्य स्वरूपात पाहत आहे व हे येशू ख्रिस्ताचं 3रं येणं आहे. अर्थात या ठिकाणी आम्ही ही गोष्ट पाहत आहोत की लोक जे आहेत ते आपल्या स्वतःचं रक्षण करण्यासाठी जमिनीमध्ये खोलवर अनेक फूट खाली असे काही बंकर्स जमिनीखाली बनविण्यात आलेले आहेत, ज्याद्वारे अनेक श्रीमंत, धनवान, सरदार व पृथ्वीवरील मोठे मोठे लोक हे आपल्या स्वतःचा बचाव करण्यासाठी अशा बंकर्स मध्ये सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करतील. संपूर्ण खाण्याची व्यवस्था व सर्व काही त्या ठिकाणी त्यांनी बनवून ठेवलेलं आहे. ज्या वेळेला देवाचा क्रोध या पृथ्वीवर होईल त्यावेळेला आपल्या स्वतःला जमिनीखाली भोयारात गुहामध्ये आपणा स्वतःला लपविलेले आढळतील. महासंकटाच्या काळानंतर एक दुसरा कालखंड येत आहे, 1000 वर्षाचा काळ, व त्या काळामध्ये मानव जातींतील काही लोक वाचले जाणार आहेत, जे या नवीन कालखंडामध्ये ते प्रवेश करतील. जसा नोहाच्या वेळेला संपूर्ण जग बुडविण्यात आले आणि नोहा व त्याचा परिवार 8 व्यक्ती एका नवीन जगामध्ये त्यांनी प्रवेश केला. 6व्या शिक्क्यामध्ये आम्हाला 3 महत्वाच्या गोष्टी आढळतात. पहिली गोष्ट म्हणजे इस्रायल हे शुद्ध केले जातात. इस्रायल अन्याय आणि पापापासून मुक्त केले जातात. अर्थात 1,44,000 देवाचा शिक्का प्राप्त करतात महासंकटाच्या काळामध्ये व ते ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे पवित्र केले जातात. दुसरी गोष्ट आम्हाला आढळते, मूर्ख कुमारिका महासंकटाच्या काळांतून तिला देखील शुद्ध करण्यात येते. पहिल्या भागामध्ये आम्ही त्याविषयी अभ्यास केलेला आहे. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे संपूर्ण पृथ्वी ही नवीन केली जाईल, पूर्णतः शुद्ध केली जाईल आणि हे कार्य महासंकटाच्या काळाच्या अंतिम पर्वामध्ये घडते. अशा प्रकारे या 3 गोष्टी महासंकटाच्या काळात 6व्या शिक्क्याखाली आम्हाला आढळतात. प्रभू येशू ख्रिस्ताने मत्तेकृत शुभवर्तमान याच्या 24 अध्यायामध्ये या 6व्या शिक्क्याविषयी भविष्यवाणी दिलेली आहे व ती मी आपणापुढे वाचून दाखवू इच्छित आहे. मत्तेकृत शुभवर्तमान 24 अध्याय याच्या 29 वचनापासून ते 31 वचनापर्यंत 6वा शिक्का याविषयी प्रभू येशू ख्रिस्ताने काय म्हटले ऐकूया.
त्या दिवसांतील संकटानंतर लागलेच सूर्य अंधकारमय होईल, चंद्र प्रकाश देणार नाही, तारे आकाशांतून पडतील व आकाशांतील बळे डळमळतील. अर्थात निसर्गामध्ये या गोष्टी घडणार आहेत. का घडणार आहेत आम्ही पुढे पाहू. तेव्हा मनुष्याच्या पुत्राचे चिन्ह आकाशात प्रकट होईल. अर्थात या ठिकाणी आम्ही पाहत आहोत 30व्या वचनात मनुष्याच्या पुत्राचे चिन्ह आकाशात प्रकट होईल. हे इस्रायलासाठी आहे वचन, ध्यानात घ्या. 6वा शिक्का केवळ इस्रायली लोकांसाठी आहे. म्हणून अनेक लोक या वचनाचा परराष्ट्रीय युगात येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या येण्याशी जोडत असतात, परंतु ती महान चूक आहे. हे येशू ख्रिस्ताचं तिसरं येणं आहे. मग पृथ्वीवरील सर्व जातीचे लोक शोक करतील, कारण महासंकटाचा काळ तो असेल. म्हणून पृथ्वीवरील सर्व जातीचे लोक शोक करणार आहेत. अर्थात शोक का करणार? अतिशय क्लेशदायक अशा पीडांतून ते गेलेले आहेत, म्हणून ते शोक करतील, अश्रू ढाळतील व पुष्कळ संकटांना त्यांना सामोरे जावे लागेल. आणि ते मनुष्याच्या पुत्राला आकाशातल्या मेघावर आरूढ होऊन पराक्रमाने व मोठ्या वैभवाने येताना पाहतील. हे येशू ख्रिस्ताचं तिसरं येणं आहे. येशू ख्रिस्त पराक्रमाने आणि मोठ्या वैभवाने तो तिसऱ्या येण्याच्या वेळेला येईल. करण्याच्या महानादाबरोबर तो आपल्या दूतांस पाठवेल. हे 2 दूत आहेत, मोशे आणि एलियाच्या आत्म्याने आलेले. प्रकटीकरण 11 अध्याय याच्या 2 आणि 3 वचनानुसार. आणि ते 2 दूत आकाशाच्या एका सीमेपासून दुसऱ्या सीमेपर्यंत त्याच्या निवडलेले कोण? 1,44,000 लोक. त्या निवडलेल्या लोकांस 4 दिशांकडून जमा करतील. करण्याच्या द्वारे, करणा म्हणजे ते तुतारी वाजविणार. 7 तुताऱ्यांचा संदेश त्यांच्याद्वारे इस्रायल लोकांना दिला जाणार आहे व या तुताऱ्यांच्या संदेशाद्वारे 1,44,000 पृथ्वीच्या कोपऱ्यांतून एकत्रित करण्यात येतील इस्रायलाच्या मायभूमीमध्ये. प्रकटीकरण याचा 11वा अध्याय आणि याचं वचन 3 पासून मी वाचत आहे. माझे 2 साक्षी यांस मी अधिकार देईन. देव या 2 साक्षीदारांना अधिकार देणार आहे, देवाचा अधिकार. आणि ते तरट पांघरून 1260 दिवस संदेश सांगतील. म्हणजे 42 महिने म्हणजे 3.5 वर्षे हे इस्रायल मध्ये संदेश सांगणार आहेत. पृथ्वीच्या प्रभू समोर उभी असणारी जैतुनाची 2 झाडे व 2 समया ही ते आहेत. यांचं चित्र जखऱ्याच्या पुस्तकात आम्हाला आढळते. जखऱ्या नावाच्या संदेष्टालाही याविषयीचा दृष्टांत हजारो वर्षापूर्वी दाखविण्यात आला होता. 5वं वचन म्हणते, या 2 संदेष्टास जर कोणी उपद्रव करू पाहिल्यास त्यांच्या तोंडांतून अग्नी निघून त्यांच्या वैऱ्यांस खाऊन टाकतो. म्हणजे या पृथ्वीवरील कोणीही या 2 संदेष्टांना या 3.5 वर्षात कोणत्याही गोष्टीद्वारे उपद्रव करू शकणार नाहीत. कोणी त्यांस उपद्रव करण्याची इच्छा धरल्यास त्याला याचप्रमाणे जीवे मारण्यात यावे. 6वं वचन म्हणते, त्यांच्या संदेश सांगण्याच्या दिवसांत पाऊस पडू नये म्हणून आकाश बंद करण्याचा त्यांस अधिकार दिलेला आहे. तो या 3.5 वर्षाच्या काळात आकाशांतून पाऊस पडणार नाही. आकाशांतील बळे डळमळणार आहेत, ही भविष्यवाणी आताच आम्ही वाचली. बळे डळमळणार याचा अर्थ काय? म्हणजे सूर्य प्रकाश देणे थांबविणार, चंद्र रक्तमय होणार व आकाशांतील तारे अंजिराच्या फळासारखी खाली पडणार. आकाशांतील बळे डळमळतील याचा अर्थ काय? आज आम्ही ग्लोबल वॉर्मिंग पाहत आहोत. याद्वारे संपूर्ण पृथ्वीवर उष्णता वाढत चाललेली आहे, ज्यामुळे आज टोर्नेडो सारखे मोठी वावटळ, मोठे चक्री वादळ येत आहेत. कशा प्रकारे ही वादळ निर्माण झाली? अर्थात आम्ही काय पाहत आहोत? वादळ तर वादळ आलं, पण एकाच दिवसात संपूर्ण पावसाळ्यात पडणारा पाऊस एका दिवसात पडला. सांगण्याचा अर्थ काय? अशाच पद्धतीने आकाशांतील बळे डळमळतील, निसर्ग चक्र बदलेल. अर्थात हे का होणार? वचन पुढे म्हणते, पाण्याचे रक्त करण्याचा अधिकार त्यास पाण्यावर आहे आणि वाटेल तेव्हा, सर्वांनी नीट ऐका, वाटेल तेव्हा पृथ्वीला सर्व पीडांनी पीडित करण्याचाही त्यास अधिकार आहे. हा अधिकार त्यांना देवापासून प्राप्त झाल्या कारणाने
पृथ्वीवरील सर्व जातीचे लोक जे शोक करतील ते या पीडामुळेच. संपूर्ण पृथ्वीवर हे दोन संदेष्टे पीडा पाठवतील. त्यांच्या हातात देवाने अधिकार दिल्या कारणाने सूर्य प्रकाश देणे थांबविल, चंद्र रक्तमय होईल व त्यांनी जर म्हटलं की आकाशातून तारे पडोत तर तारे पृथ्वीवर पडतील. या दोन साक्षीदाराद्वारेच हा सहावा शिक्का येतो व हे दोन साक्षीदार संपूर्ण निसर्गाला आड येण्याचे कार्य करीतात. अर्थात चंद्राला रक्तमय करू शकतात व त्यांच्या आज्ञेद्वारे या पृथ्वीवर भूकंप येऊ शकतो. ते सूर्याला देखील खाली पाठवू शकतात. अशा प्रकारचा देवापासून त्यांना अधिकार प्राप्त होणार आहे व हे सर्व 3.5 वर्षांमध्ये होणार. निसर्गाला अडविण्याचं कार्य आणि त्यासाठी सामर्थ्य केवळ देवाकडेच आहे, परंतु देवच यांना अधिकार देत आहे. आम्ही मत्ते 24 मध्ये आणि प्रकटीकरण 6 अध्यायात वाचलेली भविष्यवाणी 6व्या शिक्क्याखाली ही पूर्ण होणार आहे. आज आम्ही पाहत आहोत भूकंप, दुष्काळ, अवर्षण, जंगलाला लागलेली आग, विविध प्रकारचे आजार, जे बरे न होणारे आजार, मर्या, पीडा, युद्धे व युद्धांच्या अफवा, महापूर, गारपीट व फारच भयानक तुफान. निसर्गाने देखील एक उग्र स्वरूप धारण केलेला आम्हाला दिसत आहे, कारण आकाशांतील बळे डळमळतील अशी भविष्यवाणी या बायबलमध्ये हजारो वर्षापूर्वी करण्यात आलेली आहे. अजून पुष्कळ विनाशकारक घटना या पृथ्वीवर लवकरच घडणार आहेत. आम्हाला त्यांतून जर वाचायचं असेल तर खरा पश्चाताप करून जिवंत व एकमेव देव प्रभू येशू ख्रिस्त याच्याकडे आम्हाला वळणे आहे. कोणत्याही वेळी ते जे त्यांना वाटेल ते निसर्गात करू शकतील आणि ते अगदी तेच कार्य करतील जे त्यांनी यापूर्वी केले होते. अर्थात एलिया आणि मोशे यांच्या सेवकाईची पुनरावृत्ती या जगात पुन्हा या 3.5 वर्षाच्या काळात स्थापित होईल. एलियाने 3.5 वर्षे आकाश बंद करण्यासाठी विनंती केली आणि 3.5 वर्षे इस्रायलमध्ये पाऊस पडला नव्हता. फार दुष्काळ होता. तीच गोष्ट या महासंकटाच्या काळामध्ये दुष्काळ संभवणार आहे. मोशेने काय केले होते? मोशेने मिस्र देशामध्ये पाण्याचे रक्त केले होते आणि ते रक्त झाल्या कारणाने लोक पाणी पिऊ शकले नव्हते. तीच गोष्ट या 6व्या शिक्क्याखाली आम्हाला आढळते. म्हणून जेव्हा जेव्हा त्याला वाटेल तेव्हा तेव्हा पृथ्वीवर ते विपत्ती आणू शकतात. विश्वासाचा त्याग झाल्याशिवाय ख्रिस्त विरोधक प्रकट होऊ शकत नाही असे आम्हाला पवित्र शास्त्रात 2 थेसली याच्या 2ऱ्या अध्यायात आढळते. ख्रिस्त विरोधक स्वतः इस्रायलाचे एक रक्षणकर्ता आहे अशा प्रकारे तो दाखवील व इस्रायलाबरोबर करार करील व तो करार मोडेलही. संपूर्ण यरूशलेम भ्रष्ट करून टाकील. आज यहुदी लोकांना जे 3रे मंदिर बांधणे आहे त्यासाठी हाच ख्रिस्त विरोधक त्यांना संपूर्ण सहकार्य करील. अर्थात हा ख्रिस्त विरोधक अतिशय धार्मिक आत्म्याचा असल्यानेच तो पृथ्वीवरील जवळजवळ सर्वांनाच फसवील. त्यांना माहित ही पडणार नाही की ते त्या सैतानाच्या जाळ्यात अडकलेले आहेत. अर्थात हा ख्रिस्त विरोधक येशू ख्रिस्त जो देवाचा पुत्र त्याच्या स्थानी बसलेला आहे असे तो संपूर्ण जगाला म्हणतो. म्हणूनच तो स्वतःला मी ख्रिस्त आहे हे दर्शवित आहे, कारण त्याची इच्छा आहे की देवाच्या मंदिरात त्याने बसावे. म्हणूनच त्याने होली फादर हे नाव धारण केलेले आहे. हा केवळ एक विरोधक नसून देवाचे सिंहासन बळकावे व स्वभक्तीची मागणी करावी म्हणून संपूर्ण जगाला तो देव आहे असे दाखवील. कारण तो नाशाचा पुत्र आहे, अधर्माचा पुरुष आहे व हा जगातील शेवटचा कैसार असेल. संपूर्ण जग हे मोठ्या भ्रांतीमध्ये सापडेल व देव मनुष्यांना खोटेपणावर विश्वास करण्यासाठी भ्रांतीच्या स्वाधीन करील, कारण मनुष्य सत्यावर प्रेम करीत नाही. काईनाने जसा हाबेलाचा फारच द्वेष केला व त्याला ठार मारले, यहुदा इस्करियोतने देखील येशूचा द्वेष केला व त्याला विकून टाकले. तोच आत्मा, हा ख्रिस्त विरोधक आत्मा अशाच प्रकारे यहुदी जातीचा द्वेष करील, छळ करील
1,44,000 यांना ठार मारील. ख्रिस्त विरोधक प्रकट होण्याच्या वेळेत आज आपण पोहोचलेलो आहोत. या ठिकाणी आम्हाला आढळते 6वा शिक्का 3.5 वर्षाच्या पलीकडे घेऊन जातो. अर्थात मोशे व एलिया यांच्या आत्म्याने आलेले 2 सेवक हे ख्रिस्त विरोधकाकडून ठार मारण्यात येतात. त्यांच्या बरोबर 1,44,000 जे खरे इस्रायली त्यांना देखील ठार मारण्यात येते. या सर्वांचा शिरच्छेद केला जातो ख्रिस्त विरोधकाकडून. अख्खं जग ख्रिस्त विरोधकाला नमन करील, परंतु हे व्यक्ती ख्रिस्त विरोधकाला नमन करणार नाहीत आणि त्यांनी नमन न केल्या कारणाने ख्रिस्त विरोधक आपली मिलिटरी पाठवून यांचा घात करील. हा ख्रिस्त विरोधक संत जनांचा फारच छळ करील व त्यांना ठार मारील. जे इतिहासात केले होते रोमन कॅथलिक चर्चने त्याची पुन्हा पुनरावृत्ती या 3.5 वर्षामध्ये तो करील. परराष्ट्रीय जगात मूर्ख कुमारिकेंचा शिरच्छेद होईल व इस्रायल मध्ये 1,44,000 यांचा देखील ख्रिस्त विरोधकाद्वारे शिरच्छेद केला जाईल. जे श्वापदाची खून नाकारण्यासाठी व श्वापदाला नमन करण्यासाठी नकार देतील अशी मूर्ख कुमारिका संख्येने फारच कमी असेल. प्रकटीकरणाचं पुस्तक 8वा अध्याय 13वा वचन म्हणते 3 अनर्थ या जगामध्ये येणार आहेत. हे अनर्थ म्हणजे काय आहेत? वचन वाचतो. मी पाहिले तेव्हा एक गरुड अंतराळाच्या मध्यभागी उडताना दृष्टीस पडला. त्यास मोठ्याने असे म्हणताना मी ऐकले, ते 3 देवदूत कर्णा वाजविणार आहेत. त्यांच्या करण्याच्या होणाऱ्या ध्वनीने पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांवर अनर्थ 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 येणार. या ठिकाणी आम्हाला 3 अनर्थ आढळत आहेत आणि हे 3 अनर्थ जे आहेत 5व्या कर्णाखाली पहिला अनर्थ येतो. पहिला अनर्थ हे पहिलं जागतिक महायुद्ध आहे. म्हणजे 6व्या तुतारी खाली दुसरा अनर्थ येतो. दुसरा अनर्थ जागतिक महायुद्ध जे दुसरे युद्ध झाले त्याला दर्शविते. अर्थात ही दोन्हीही युद्धे या पृथ्वीवर लाउदिकिया कलिसियाच्या युगात झाले. प्रकटीकरण 11 अध्याय आणि याचं 14वं वचन म्हणते दुसरा अनर्थ होऊन गेला आहे. पहा, तिसरा अनर्थ लवकर होणार आहे. हा तिसरा अनर्थ म्हणजे तिसरं जागतिक महायुद्ध. हे जागतिक महायुद्ध या 3.5 वर्षाच्या कालखंडामध्ये होणार. संपूर्ण जगाचा विनाश होणार आहे. 7 तुताऱ्यांच्या द्वारे व 7 वाट्यांद्वारे या पृथ्वीचा संपूर्ण विनाश करील. अर्थात ही सैतानाची एदेन संपूर्ण जगाची प्रणाली यांचा नाश करण्यात येतो या 3.5 वर्षामध्ये. यशाचं पुस्तक हे संपूर्ण बायबलला दर्शविते, कारण यशाच्या पुस्तकात 66 अध्याय आहेत व संपूर्ण बायबल मध्ये 66 पुस्तकं आहेत. यशाने सुरुवात जी केली पहिल्या अध्यायात ती उत्पत्तीची दिसते व यशाच्या पुस्तकाच्या मध्यभागी योहान जो अरण्यात ओरडणारी वाणी तो आम्हाला आढळतो. यशाच्या पुस्तकाच्या शेवटच्या अध्यायामध्ये आम्हाला 1000 वर्षाचा काळ आढळतो. यशाचं पुस्तक आजपासून 2700 वर्ष अगोदर या 6व्या शिक्क्याविषयी महासंकटाच्या काळाविषयी भविष्यवाणी देत आहे. यशाचं पुस्तक 13 अध्याय आणि याच्या 6व्या वचनापासून मी वाचत आहे. आक्रोश करा, परमेश्वराचा दिवस समीप आला आहे. सर्व समर्थाकडून हा एक विनाशच येत आहे. यामुळे सर्वांचे बाहू गळले आहेत, प्रत्येकाचे हृदय विरघळले आहे. ते अगदी घाबरले आहेत, त्यास पेटके व वेदना घेरीत आहे. प्रसूत होणाऱ्या स्त्रीप्रमाणे ते वेना देत आहेत, एकमेकांकडे टकमक पाहत आहेत, त्यांची मुखे काळवंडली आहेत. लोकांची अवस्था या ठिकाणी दाखवण्यात आलेली आहे. हे चित्र आमच्या समोर पुढे येणार आहे. पहा, रोष व तीव्र क्रोध यांनी दुःखकर झालेला असा परमेश्वराचा दिवस येत आहे. तो देश उजाड करून सोडील, त्यांतील पातक्यांचा संहार करील. आकाशांतील तारे व नक्षत्र आपला प्रकाश देणार नाहीत. सूर्य उदय पावताच काळा ठिक्कर पडेल, चंद्र आपला प्रकाश देणार नाही. मी या जगाचे त्यांच्या दुष्टतेबद्दल व पातक्यांचे त्यांच्या अन्यायाबद्दल पारिपत्य करीन. गर्विष्ठांचा दिमाग बंद करीन, जुलम्यांचा तोरा उतरवीन. पुरुष
उत्कृष्ट सोन्याहून दुर्मिळ करीन. मानव ओफीरच्या शुद्ध सोन्याहून दुर्मिळ करीन. लोकसंख्या देखील नष्ट होणार आहे. लक्षात घ्या, पुरुष त्या ठिकाणी राहणार नाहीत. अशा प्रकारचं चित्र या ठिकाणी आम्हाला आढळत आहे. मी आकाश कंपयमान करीन व पृथ्वी स्थान भ्रष्ट होईल. सेनाधीश परमेश्वराचा कोप व त्याचा तीव्र क्रोधाचा दिवस यामुळे असे होईल. हुसकलेला हरिण मेंढपाळा वाचून मेंढरांचा कळप यासारखे ते होतील. प्रत्येक जण आपापल्या लोकांकडे धाव घेईल. प्रत्येक जण आपापल्या देशाकडे पळून जाईल. जो कोणी सापडेल त्याला भोसकतील. ज्या कोणाला पकडतील तो तरवारीने पडेल. त्यांच्या डोळ्या देखत त्यांची तहाननी बाळे ते आपटून मारतील. त्यांची घरे लुटतील. त्यांच्या स्त्रिया भ्रष्ट करतील. हे चित्र महासंकटाच्या काळाविषयीचं आहे. अर्थात या ठिकाणी आम्ही पाहत आहोत थेसलोनिकास दुसरे पत्र याचा 2रा अध्याय याच्या 8 आणि 9 वचनात म्हटल्याप्रमाणे संपूर्ण जग भ्रांतीत गेलेलं असेल. कारण सत्यावर जे लोक प्रेम करीत नाहीत ते प्रत्येक व्यक्ती भ्रांतीच्या स्वाधीन करण्यात येतील व असत्य गोष्ट सत्य आहे असा ते विश्वास करतील. श्वापदाला नमन करतील व ख्रिस्ताच्या विरुद्ध वागतील. अर्थात संपूर्ण जगाची परिस्थिती अशा प्रकारे झालेली असेल की संपूर्ण जग इस्रायलाच्या विरुद्ध होईल. पृथ्वीवरील सर्व राष्ट्रे इस्रायल विरुद्ध एकत्रित होतील इस्रायलला नाश करण्यासाठी. पण प्रकटीकरण 19 अध्याय 11 ते 21 वचनात विजयशाली ख्रिस्त दर्शविलेला आहे जो पांढऱ्या घोड्यावर बसून येतो. आणि प्रभू येशू ख्रिस्त विवाहाच्या भोजनानंतर अनेक मुकुट परिधान केलेला महान विजेता म्हणून पांढऱ्या घोड्यावर बसून येतो. तो राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू असेल आणि त्याच्या मागे स्वर्गीय सेना त्याच्या मागे येते. हे या पृथ्वीवरील शेवटचं युद्ध असेल जेव्हा तो आपल्या क्रोधाच्या संतापाने द्राक्षरसाचे कुंड तुडविणार आहे असं वचन प्रकटीकरण 19 अध्याय याच्या 15 वचनात देण्यात आलेलं आहे. व या युद्धात कोणीच सुटणार नाही. प्रियजन हो, आम्ही जे परराष्ट्रीय त्या आम्हा सर्वांना वाचविण्यासाठी देवाने येशूच्या काल्वरी क्रूसावरील बलिदानाच्या रक्ताद्वारे संपूर्ण जगाला अनंत जीवनासाठी दया व कृपा दिली. परंतु आपले लोक इस्रायलांना 2000 वर्षे त्याने आंधळे ठेवलेले आहे. आजही इस्रायल आंधळे आहेत यासाठी की आम्हा परराष्ट्रीयांना पश्चातापाची संधी मिळावी. परंतु जेव्हा मनुष्य देवाच्या दयेचा कृपेचा अव्यय करीतो तेव्हा त्यांच्यासाठी काहीच उरत नाही, फक्त न्याय बाकी राहतो. म्हणूनच जेव्हा तुम्ही दयेला लाथाडता तेव्हा त्याविषयी विचार करा. वधस्तंभावर ज्या देवाच्या कोकऱ्याने रक्त सांडले त्याच्या रक्ताशिवाय तुम्ही कोणत्या स्थानी जाणार आहात? परमेश्वराने आमच्यासाठी मानव बनून जे केले त्याचा स्वीकार आम्ही करणे हेच कार्य तो देव आम्हाला सांगत आहे. ख्रिस्त तुम्हाला स्वीकारण्यासाठी आपल्या हातांना पसरून उभा आहे. मला हे सांगायला आवडेल की प्रेषितांच्या दिवसात ते म्हणत जितक्यांनी विश्वास ठेवला त्यांनी बाप्तिस्मा घेतला. कारण जो विश्वास धरतो व बाप्तिस्मा घेतो त्याचे तारण होते. एक मुलगी विवाहाच्या कराराद्वारे पतीचे नाव धारण करते त्यावेळेला ती त्याची पत्नी बनते. तसेच ख्रिस्त येशूचे नाव आम्ही धारण करायला हवे, तरच आम्ही ख्रिस्ताची मंडळी संबोधली जाऊ. मित्रांनो, मी देवाच्या प्रेमाविषयी तुमच्या बरोबर बोलत आहे. आज जर तुम्ही अजूनही देवाच्या प्रेमाचा स्वीकार केला नसेल, अनंत जीवन प्राप्त केलेलं नसेल, तर तुम्ही देवाच्या न्यायापुढे येणार आहात. तुम्हाला देवाच्या क्रोधापुढे उभे राहावे लागणार आहे. देवाने जीवन आणि मरण आमच्या पुढे ठेवलेलं आहे. आम्ही जीवन निवडून घ्यावे ही देवाची इच्छा आहे. प्रियजन हो, येशू ख्रिस्ताकडे या. तो क्रूसावर टांगलेला येशू ख्रिस्त आपले हात पसरून तुमची आणि आमची वाट पाहत आहे. वेळ भरत चाललेली आहे. महासंकटाच्या काळाच्या अगदी काठाशी आम्ही येऊन पोहोचलो आहोत. आम्हाला त्यात जाण्याची गरज नाही. ख्रिस्त आम्हाला त्यांतून वाचवू शकतो. म्हणूनच आम्हाला काही गोष्टी करणे आहे. ख्रिस्ताकडे येऊन आमचं संपूर्ण जीवन त्याला समर्पित करणे आहे. त्याच्यासाठी जगणे आहे आणि आपल्या स्वतःला त्याला समर्पित करणे आहे. या संदेशात मी सर्वांना उघडपणे चेतावणी देत आहे
कोणी ऐको अगर न ऐको, परंतु माझी प्रार्थना ही आहे की देव तुम्हाला सत्य ऐकण्यास हृदय व कान देव, यासाठी की तुम्ही योग्य कृती करावी. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हा सर्वांसंगती कायम राहो. आमेन. हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत व ध्यानपूर्वक पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचा मी हृदयपूर्वक आभारी आहे. हा संदेश ऐकल्यानंतर नक्की तुम्हाला काय कळले, कृपया कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता. आम्हाला फोन करूनही कळवू शकता. धन्यवाद. गॉड ब्लेस यू.